डीमार्टला जायसाठी कुठला टाईम परफेक्ट असेल तर तो सकाळचाच असतो आणि सकाळी 8 वाजताच आम्ही डॉट डीमार्टला पोहोचलो होतो. तिथे शटर पण ओपन करायचं होतं त्यांनी, तेव्हा आम्ही तिथे पोहोचलो आणि लाईन बघू शकता किती बाहेर होती. म्हणजे लोकांना सर्वांनाच माहिती आहे की डीमार्टला 10 नंतर गर्दी सुरू होते, म्हणून सर्व आधी जाऊन उभे होते. म्हणजे जास्त आधी सेकंड फ्लोअरला गेलो कारण मम्मीसाठी ज्युती बघायची होती डेली वेअरसाठी. आणि खरंच इकडे व्हेरायटी पण भरपूर होत्या, पण मम्मीच्या पायाचा नंबरच असा आहे की ती ज्युती आम्हाला काही मिळाली नाही. 5 नंबरची ज्युती तिथे अव्हेलेबलच नव्हती. म्हणून मग आम्ही समोर गेलो आणि समोर भरपूर सारे व्हेरायटी आम्हाला बरण्यांमध्ये दिसल्या. बघू शकता तुम्ही, शुगरचं नाव लिहून असं सगळं त्यात दिसेल असं काचाची बरणी होती आणि खरंच खूप छान वाटत होती. पण सध्या घरी आहे म्हणून मी काही घेतलं नाही, पण बघायला खूप सारं होतं इथे. पर्सच्या सेक्शनमध्ये पण पर्सला खूप साऱ्या व्हेरायटी होत्या. बघा तुम्ही, किती छान छान पर्स आहेत असे पाऊच टाईप. आणि आपण कुठे घेऊन जायसाठी मिनी पर्स पण आहे, मोबाईल ठेवायसाठी मोबाईल होल्डरसारखी पर्स आहे. खूप मस्त होतं सगळं. पण ज्या महत्त्वाच्या कामासाठी इथे आलो आहे ते राहून जाईल, गर्दी होऊन जाईल, म्हणून पटकन खाली जायला निघालं आणि किराणा घ्यायचा होता तर त्याचीच तयारी केली. पण सर्वात आधी मला दिसलं इकडे लहानपणीच्या आठवणी ताज्या करणारी संत्रा गोळी. आणि ही आम्ही लहानपणी खरंच खूप खाल्ली आहे. खूप साऱ्या आठवणी जुळलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टीबद्दल. खूप काही नवीन नवीन दिसतं. मी घरी बोरं पण बनवले होते, गोड बोरं. त्याची मी रेसिपी टाकेन एखाद्या दिवशी. आणि हे आम्हाला साबुदाण्याच्या फुलात टाईप अशा कुरड्या दिसल्या आणि हे पण घेतलं आणि हेही घेतलं. समोर मग पॉपकॉर्न खाल्ल्याशिवाय तर घरी येऊच शकत नाही मी डीमार्टमध्ये आल्यावर. मस्त असे मॅजिक पॉपकॉर्न घेतले यावेळेस. तर आणि घरी जायसाठी निघालो तर घरी येताना खूप भूक लागून गेली होती. तर मग इंदोरी पोहेची टेस्ट बघावी म्हटलं. मला तरी नाही आवडत, पण ह्यांनी घेतले आणि मी माझ्यासाठी कचोरी घेतली. मस्त होती, खूप टेस्टी होती. यांची इंदोरी पोहे बिलकुल टेस्टलेस होते, आवडले नाही यांना. तर तुम्ही तरी ट्राय करू शकता. असाच नाश्ता केला आणि घरी जायसाठी निघालं. तर गणपती बाप्पाचं दर्शन नेहमी घरी जाताना होतंच. आणि मग ना सगळा किराणा भरायचं सगळ्यात मोठं काम हे केलं मी. आणि मम्मीची इकडे भेंडीची भाजी करणं सुरू होतं. मसाला भेंडी होती आज आमच्याकडे. ते मम्मीच्या हाताने बनवलेली स्पेशल होती, यांना आवडते म्हणून बनवली. आणि मग इकडे आला पाऊस दुपारी आणि पावसाचा आनंद घेत दिवसाचा शेवट केला. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.